दिवस होता शनिवार. मी, माझा मित्र सूरज आणि आमच्या 2 मैत्रिणी साक्षी आणि नेहा आम्ही पुण्याहून एका फार्म हाऊसवरून परत येत होतो. रात्र झाली होती. गुगल मॅप्स शॉर्टकट दाखवत होतं. 10 किलोमी वाचतील जर तुम्ही जंगलातून रस्ता निवडला. सूरज म्हणाला, चल जंगलाचा रस्ता धरू, लवकर पोहोचू. मी गाडी वळवली. ती वाट खरोखरच जंगलातून जात होती. दोन्ही बाजूला घनादाट झाडी, मध्ये लहानशी डांबरी वाट. फक्त गाडीचे हेडलाईट्स तेवढं जंगल उजळवत होते. अचानक गाडीचा हेडलाईट कमी झाला. मी उजेड वाढवायचा प्रयत्न केला, पण तो फिकीच राहिला. इतक्यात समोर काहीतरी दिसलं. एका झाडाजवळ पांढऱ्या साडीमध्ये एक बाई उभी होती, डोकाखाली झुकलेलं, केस तोंडावर आलेले. हे कोण आहे रे? साक्षी थरथरत बोलली. मी गाडी थांबवली नाही. एक क्षणभर डोळा चुकवला आणि जेव्हा पुन्हा पाहिला, ती बाई गाडीच्या समोरच आली होती. अचानक गाडीचे इंजिन बंद झाला. सगळे घाबरून ओरडले. मी किल्ली पुन्हा फिरवली. इंजिन चालू झाला. मी जोरात एक्सेलरेटर दाबला. गाडी तिच्यामधून आरपार गेली, पण काहीच आवाज नाही, काही धक्का नाही. फक्त एक थंड वाऱ्याचा झोत गाडीच्या आत आला. साक्षी रडायला लागली. मागे बसलेली नेहा म्हणाली, गाडीमध्ये कोणीतरी बसलंय. मी आरशात पाहिलं. मागच्या सीटवर तीच बाई बसलेली होती, पांढरी साडी, डोकं वाकवलेलं. गाडी आता थांबवायची हिंमत नव्हती. मी चुपचाप गाडी चालवत राहिलो. अचानक समोर एक बोर्ड दिसला. यापुढे गाडीने जाणे निषिद्ध आहे. येथे अपघातात मृत्यू झालेले आहेत. त्या क्षणी आरशात परत पाहिलं. ती बाई गायब झाली होती. गाडी पुन्हा सुरळीत चालायला लागली. हेडलाईट्स उजळले आणि आम्ही शेवटी मुख्य रस्त्यावर आलो. तिथे एक टपरी होती. आम्ही थांबलो. वृद्ध टपरीवाला म्हणाला, तुम्ही त्या रस्त्याने आलात का? तिथे 20 वर्षांपूर्वी एका बाईचा अपघात झाला होता. तिच्या आत्म्याला अजून शांतता मिळालेली नाही. घरी आल्यावर गाडी धुताना सूरजने एक फोटो घेतला. फोटोमध्ये गाडीच्या मागच्या काचेवर एक हाताचा ठसा आणि एका स्त्रीचे डोळे दिसत होते.